पंडित ब्रह्मदत्त जिज्ञासूंचा सल्ला. सार्वदेशिक आर्य महासंमेलनाचे 7वे अधिवेशन 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 1951 पर्यंत ऋषी निर्वाणानिमित्त मेरठ नगरीत आयोजित केले गेले. त्याचे स्वरूप कसे असावे या विषयावर पंडित ब्रह्मदत्तजी जिज्ञासू यांनी वेदवाणी मासिक वर्ष 4 अंक 1 यामध्ये विस्तृत लेख लिहिला होता. त्या लेखात श्री जिज्ञासूजींनी डॉक्टर आंबेडकरांद्वारे प्रस्तुत हिंदू कोड बिलावर आपले मत आर्य समाजास प्रस्तुत करण्याचा आग्रह करीत लिहिले होते. हिंदू कोड बिलावर आर्य समाजाने कसलीही स्पष्ट घोषणा केली नाही. आता तर ते विचारार्थ उपस्थितही होत आहे. माझ्या मते या विषयावर अवश्यच निश्चित घोषणा केली पाहिजे. आर्य समाजास या कोड बिलातील एकेका कलमावर आपली धारणा घोषित केली पाहिजे होती. आताही केली पाहिजे. जेवढा अंश ग्राह्य असेल त्यावर मान्यतेची मोहर लावावी. जर त्यात काही बदल वा काही वाढ करण्याची आवश्यकता असेल तरीही एक वेळ याविषयी निश्चित रूप निर्धारित करून त्याची घोषणा करणे उचित होईल. धरसोड उचित नव्हे. हिंदू कोड बिलावर आपला विचार निसंकोचपणे स्पष्ट द्यावा. हिंदू कोड बिल आपल्या मूळ रूपात त्यावेळी पारित होऊ शकले नाही. 1956 ते बिल सुधारित रूपात आले आणि 2 भागात हिंदू मॅरेज ऍक्ट अर्थात हिंदू विवाह अधिनियम आणि हिंदू सक्सेशन ऍक्ट अर्थात उत्तराधिकार अधिनियम या नावाने पारित झाले. पंडित शिवपूजन सिंह आणि डॉक्टर आंबेडकर. महाराष्ट्र प्रांताच्या विदर्भ विभागाच्या वाशिम जनपदात असलेल्या कारंजा लाड च्या ठाकूर रामसिंहजी आर्यांच्या सौजन्याने आर्य समाज कारंजाचे प्राचीन ग्रंथालय पाहण्याचे सद्भाग्य 10 जून 2001 ला मिळाले. ग्रंथालयात आर्य समाजाच्या पुस्तकांच्या व मासिकांच्या अनेक दुर्लभ प्रती सांभाळून ठेवलेल्या होत्या. याच अंकात जुलै-ऑगस्ट 1951च्या सार्वदेशिक मासिकाचे अंकही होते, ज्यात कानपूरचे वैदिक संशोधक पंडित शिवपूजन सिंहांचा डॉक्टर आंबेडकरांच्या वेदादी विषयक विचारांच्या समीक्षेत लिहिलेल्या भ्रांती निवारण नामक लेखही होता. हा लेख 54 उद्धरणांनी समृद्ध, बौद्धिक आणि विचारात्मक होता, म्हणून तो प्रवासात तात्काळ न वाचता सवडीने वाचण्याचा विचार करून सुरक्षित राखून ठेवला. प्रस्तुत लेखकाची आर्य समाज और डॉक्टर आंबेडकर विषयक पुस्तिका यापूर्वीच प्रकाशित झाली होती. आता 2008 मध्ये जेव्हा हिची द्वितीय आवृत्ती प्रकाशित करण्याविषयी चर्चा चालू होती, तेव्हा प्रस्तुत लेखकाला श्री शिवपूजन सिंह कुशवाहांच्या उपरोक्त लेखाची आठवण झाली. कागदाच्या ढिगाऱ्यात हरवलेल्या वस्तूचा शोध घेऊ लागलो तेव्हा अनथक प्रयासांती चर्चित लेख हाती लागला आणि दिनांक 26 एप्रिल 2008 ला तो पहिल्यांदा वाचल्यावर मन उचंबळून आले. अंतर्मन प्रसन्न करणाऱ्या त्या लेखाचे हे स्थळ होते, ज्यात लेखकाने या तथ्याचे उद्घाटन केले आहे की विद्वद्वर्य पंडित धर्मदेवजी विद्यावाचस्पती, सिद्धांतालंकार संपादक, सार्वदेशिक यांच्याशी डॉक्टर आंबेडकरांनी अशी प्रतिज्ञा केली होती की ते शूद्रों की खोज ग्रंथाच्या भावी इंग्रजी आवृत्तीतून तो भाग काढून टाकतील, जो त्यांना आक्षेपार्ह वाटत होता. या ग्रंथाचे हिंदी अनुवादकर्ते पंडित सोहनलालजी शास्त्री महोदयांनाही डॉक्टर आंबेडकर महोदयांनी म्हटले होते की हिंदी आवृत्तीतूनही हा आक्षेपार्ह अंश काढून टाकावा. येथे इंग्रजी हिंदी आवृत्त्यातून जो अंश वा भाग काढून टाकण्याबद्दल बोलले जात होते, तो प्रस्तुत लेखकाने आर्य समाज और डॉक्टर आंबेडकर पुस्तिकेच्या पहिल्या आवृत्तीत तळटीपांपैकी 12व्या क्रमांकावर उद्धृत केला होता. या अंशाकडे लेखकाचे विशेष अवधान मनुस्मृतीचे भाष्यकार प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र कुमारजी हरियाणा तसेच प्राध्यापक डॉक्टर ब्रह्ममुनीजी वानप्रस्थ महाराष्ट्र यांनीही आकृष्ट केले होते. शूद्रों की खोज ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रकाशित
तो अंश असा आहे. हे पुस्तक आर्य समाजाच्या मनाविरुद्ध आहे. हा विरोध दोन आवश्यक गोष्टींत आहे. एक, आर्य समाजियांचा हा विश्वास आहे की आर्यामध्ये 4 वर्ण पूर्वीपासून कायम आहेत, परंतु प्राचीन ग्रंथावरून असे कळते की पूर्वी भारतीय आर्यामध्ये फक्त 3च वर्ण होते. 2, आर्य समाजियांचा विश्वास आहे की वेद अनादी आणि ईश्वरकृत आहेत, परंतु या पुस्तकात सिद्ध केले गेले आहे की वेदाचे पुरुष सूक्त ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थाच्या सिद्धीसाठी नंतर जोडले आहे. या दोन्ही गोष्टी आर्य समाजाच्या सिद्धांताविरुद्ध आहेत. मला आर्य समाज यांचा यासाठी विरोध करण्यात मागे हटावयाचे नाही की त्यांनी हिंदू समाजात भ्रांतीचा प्रचार केला आहे. त्यांचा हा प्रचार की वेद अनादी अनंत आणि अभ्रांत आहेत, म्हणून वेदांच्या आधारावर ज्या सामाजिक संस्था वर्णव्यवस्था आदी बनवल्या आहेत त्याही अनादी अनंत आणि अभ्रांत आहेत, अशा विश्वासांचा अर्थात श्रद्धांचा प्रसार समाजाचे सर्वात मोठे अनहित आहे. जोपर्यंत हे सिद्धांत कायम आहेत तोपर्यंत हिंदू समाज सुधारणेकडे जाऊ शकत नाही. पंडित शिवपूजन सिंहांच्या मते डॉक्टर आंबेडकरजींच्या शूद्रों की खोज ग्रंथातून उपरोक्त अंश काढून टाकण्याच्या निर्देशांचे प्रकाशकांनी उल्लंघन केले आहे, जे अत्यंत निंदनीय आहे. येथे असा प्रश्न पडू शकतो की आपल्या गोष्टीपासून तसूभरही न ढळणारे, आपल्या लेखातून अल्पविरामही कमी न करणारी डॉक्टर आंबेडकरांसारखी सुदृढ व्यक्ती आपले म्हणणे कधी परत घेऊ शकते काय? प्रस्तुत लेखक हे त्यांना हेच सांगू इच्छितो की डॉक्टर आंबेडकरजी प्रकांड विद्वान होते आणि आपल्या प्रतिकूल सिद्धांताशी सहमत झाल्यावर ते त्याचा स्वीकार करीत असत. जाणून बुजून खारट पाणी पिणे त्यांना पसंत नव्हते. स्वामी वेदानंद तीर्थ लिखित राष्ट्र रक्षा के वैदिक साधन च्या प्रस्तावनेत डॉक्टर आंबेडकरजींनी याचा स्वीकार केला आहे की मी असे तर म्हणू शकत नाही की हे पुस्तक भारताचा धर्मग्रंथ बनेल, परंतु हे मी अवश्य म्हणतो की हे पुस्तक पुरातन आर्यांच्या धर्मग्रंथातून संकलित उद्धरणांचा केवळ अद्भुत संग्रहच नव्हे, तर हे चमत्कारिक रीतीने विचारधारा तसेच आचारशक्ती प्रकट करीत आहे, जी पुरातन आर्यांना अनुप्राणित करीत असे. पुस्तक प्राधान्याने हे प्रतिपादित करीत आहे की पुरातन आर्यामध्ये त्या निराशावादाचा अर्थात दुःखवादाचा लवलेशही नव्हता, जो वर्तमान हिंदूमध्ये प्रबळ रूपाने पसरलेला आहे. यासमयी आपल्या ज्ञानामध्येही काही अल्प नगण्य वृद्धी नाही की मायावाद अर्थात संसारास जगास माया मानणे नवीन कल्पना आहे. या दृष्टीने मी या पुस्तकाचे हार्दिक अभिनंदन करतो. डॉक्टर आंबेडकरजी आणि पंडित धर्मदेवजी सिद्धांतालंकार यांच्यात आपसात जी सैद्धांतिक चर्चा झाली होती ती वाचक बौद्ध मत और वैदिक धर्म का तुलनात्मक अनुशीलन या ग्रंथात विस्ताराने वाचू शकतात. येथे लेखक केवळ ती गोष्टच प्रस्तुत करीत आहे जी त्याने महाराष्ट्राच्या वयोवृद्ध उपदेशक पंडित उत्तम मुनिजी वानप्रस्थ यांच्याकडून ऐकली होती. ती अशी होती: एकदा धर्मदेवजींनी आम्हास म्हटले होते की माननीय डॉक्टर आंबेडकरजींनी आमचे कथन पूर्ण झाल्यानंतर असे म्हटले की एक माता आपल्या बछड्यांना जशी समजावते त्याच वात्सल्य भावाने तुम्ही मला वैदिक धर्म समजावण्याचा प्रयास केला आहे. पण मी काय करू? या हिंदूंची मानसिकता मला बदलल्यासारखी वाटत नाही. त्यांचा स्वभाव कठमुल्लांसारखा हेकेकोर प्रतिगामी झाला आहे. प्राध्यापक डॉक्टर महेंद्रदास ठाकूर यांच्यानुसार डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः आर्य समाजात दलितांसह प्रवेश करण्याचे ठरवून टाकले होते, परंतु हिंदू महासभा तसेच आर्य समाजाची जवळीक पाहून ते बुद्ध दीक्षेकडे वळले. संदर्भ लेख व तूफान साथ लिए चलता था, वैदिक गर्जना, पंडित नरेंद्र स्मृती विशेषांक, मार्च-एप्रिल 2008, पृष्ठांक 53. लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही की सैद्धांतिक स्तरावर डॉक्टर आंबेडकर वर्णव्यवस्था मानित नसत,
तरीही त्यांनी याचा स्वीकार केला होता की महात्मा गांधींच्या जन्मना वर्णव्यवस्थेच्या तुलनेने स्वामी दयानंद सरस्वतींची कर्मणा वर्णव्यवस्था बुद्धिगम्य आणि निरुपद्रवी आहे. माननीय डॉक्टर आंबेडकरजींचा पंडित धर्मदेवजी सिद्धांतालंकाराप्रत अत्यंत सन्मान भाव होता. या तथ्याचा पत्ता या गोष्टीवरून लागतो की त्यांनी आपल्या विधिमंत्री असण्याच्या काळात भारत सरकारच्या विधी मंत्रालयाद्वारे हिंदू कोड बिल तथा उसका उद्देश्य नामक 204 पृष्ठांचा एक ग्रंथ प्रकाशित केला होता, ज्यात पंडित धर्मदेवजी द्वारे लिखित 10 लेखांची एक लेखमाला पृष्ठांक 56 ते 113 पर्यंत उद्धृत करीत डॉक्टर आंबेडकरजींनी लिहिले होते. वेदांचे सुप्रसिद्ध विद्वान पंडित धर्मदेव विद्यावाचस्पती अशा थोड्याशा व्यक्तीपैकी आहेत ज्यांच्या आयुष्याचा अधिकांश काळ वेदांच्या तसेच आर्यांच्या अन्यान्य प्राचीन धर्मग्रंथांच्या अनुशीलनात आणि अनुसंधानात गेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची एक लेखमाला दिल्लीच्या सुप्रसिद्ध हिंदी दैनिक वीर अर्जुनमध्ये प्रकाशित झाली होती, ज्यात त्यांनी प्राचीन स्मृती, वेद तसेच शास्त्रांची प्रमाणे तसेच उद्धरणे देऊन हिंदू बिलाच्या विविध विधानांचे सारगर्भित विवेचन केले आहे. विचारशील वाचकासाठी वीर अर्जुनच्या मांडणीनंतर ही लेखमाला येथे पुन्हा प्रकाशित केली जाते आहे.